या प्रकारे आपण निडल लोड करून घेऊया. 2 शुगर बीड्स आणि 1 सिक्वेन्स या पद्धतीने आपण निडल लोड करून घेतली. बघा थोडं झूम करून घेतलं. बघा सर्कलमधून एक टाका वर काढला. बघा हे फ्लावर करताना आपल्याला प्लसमध्ये करायचं आहे, म्हणजे त्याचा आपल्याला सिक्वेन्स आहेत ह्या छान लागतात. बघा मी एक टाका वर काढला, त्याच्या पुढे एक लॉक स्टिच घेतली. आता वरच्या दिशेने आपल्याला सिक्वेन्स आणि 2 शुगर बीड सोडायचे आहेत आणि ते मध्यभागी आपल्याला लॉक करायचे आहेत. एक टाका आणि आता बरोबर त्याच्या पुढे आपल्याला प्लसमध्ये मणी लावायचे आहेत, त्याच्यामुळे मोठा टाका घेतला, त्याच्या पुढे एक लॉक स्टिच घेतली आणि वरच्या दिशेने आपल्याला मणी सोडायचे आहेत आणि ते मध्यभागी लॉक करायचे आहेत. या पद्धतीने मग पुन्हा पुढे एक लॉक स्टिच घेतला. तोच टाका आपण प्लसचं साईन आपल्याला करायचं आहे, त्याच्यामुळे आपण अर्धवर्तुळाच्या मध्ये टाका घेतला. पुन्हा एक त्याच्या पुढे लॉक स्टिच घेतली, वरच्या दिशेने मणी सोडले आणि ते मध्यभागी लॉक केले. एक टाका आणि आता प्लसचं दुसरा साईडचा जो अर्धवर्तुळ आहे तिथून आपण त्याच्यामध्ये एक टाका घेतला, त्याच्या पुढे एक लॉक स्टिच दिली. तिथे पुन्हा एक सिक्वेन्स आणि 2 शुगर बीड सोडून टाकामध्ये लॉक केला. एक टाका. आता ह्या 2 सिक्वेन्सच्या मध्ये आपल्याला एक तिसरा सिक्वेन्स टाकायचा आहे, त्याच्यामुळे तिथे एक लॉक स्टिच दिली आणि त्याच्या पुढचा मोठा टाका ह्या 2 सिक्वेन्सच्या मध्ये आणला. त्याच्या पुढे एक लॉक स्टिच दिली आणि वरच्या दिशेने सिक्वेन्स आणि 2 शुगर बीड सोडून आपण ते मध्यभागी लॉक केले. आता सेम प्लसचं साईन आपल्याला बनवायचं आहे, त्याच्यामुळे जे त्याच्या पुढे अपोजिट साईडला जे मणी आहेत, सिक्वेन्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला टाका वर काढायचा आहे. त्याच्या पुढे लॉक स्टिच द्यायची आहे आणि वरच्या दिशेने आपल्याला सिक्वेन्स आणि 2 शुगर बीड सोडून मध्यभागी पुन्हा लॉक करायचे आहेत. पुन्हा सिक्वेन्सच्या मध्ये जी जागा आहे तिथून आपण 2 टाके घेतले, एक मोठा आणि एक छोटा, म्हणजेच काय एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच आणि वरच्या दिशेने आपण मणी सोडले. एक स्टिच, 2 स्टिच, पुन्हा आपण एक सिक्वेन्स आणि 2 शुगर बीड सोडले आणि ते मध्यभागी लॉक केले. आपल्याला जर फ्लावर छोटा हवा असेल तर आपण प्लसमध्ये एकच सिक्वेन्स अशी ॲड करायची आहे. आता इथे मध्यभागी तुम्ही एखादा स्टोन चिटकवू शकता किंवा स्टिच करू शकता किंवा मोती टाकू शकता किंवा एक गोल्डन मणीसुद्धा टाकू शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही इथे नवीन लुक क्रिएट करा. इथे माझ्याकडे 3 नंबरचा एक मोती आहे, मी 3 नंबरचा मोती टाकते, कारण बघा मध्यभागी जास्त जागा नाही आहे, थोडीशीच जागा आहे, त्याच्यामुळे मी इथे 3 नंबरचा मोती टाकते. तुम्ही एखादा स्टोनसुद्धा स्टिच करू शकता किंवा चिटकवू शकता. बघा मोती सोडला, मोत्याच्या खालून दुसरा मी टाका घेतला आणि हा टाका आहे हा मण्याच्या भोवती असा फिक्स करून खालून ओढून घेतला उलटा टाकून, त्याच्यामुळे काय झालं हा मोतीसुद्धा फिक्स झाला.